हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचे पहिला जो भाग आहे कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी तो पाहिलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी आणि सी जो कॅश फ्लो स्टेटमेंटचा भाग आहे म्हणजेच काय तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी त्याचं कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. ओके, मग पहिल्यांदा आपण घेणार आहोत बी कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये असेट आणि इन्व्हेस्टमेंट याचे जे व्यवहार असतात खरेदी विक्रीचे, तो भाग इथे आपल्याला मेन्शन करायचा असतो. ओके, आपली पद्धत तीच राहणार आहे किंवा आपण स्टेप त्याच फॉलो करणार आहोत ज्या स्टेप आपण पहिल्या भागासाठी फॉलो केल्या होत्या. पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंट चेक करणार. ओके, ॲडजस्टमेंटमध्ये बघा पहिली डेप्रिसिएशनची आहे, ज्याचा इफेक्ट आपण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये करून घेतलेला आहे म्हटल्यानंतर ती इथे येणार नाही आहे. सेकंड ॲडजस्टमेंट जी आहे ती पार्ट ऑफ मशिनरी वॉज सोल्ड फॉर ₹15,000 ॲट अ लॉस ऑफ ₹4,000, म्हणजे इथे मशिनरी सेलचा भाग आहे जो ऑलरेडी आपण लेजर अकाउंटमध्ये घेतलेला आहे, मग तिथनं आपल्याला ती अमाऊंट मिळणार. तिसरी ॲडजस्टमेंट इंटेरियम डिव्हिडंड इन्कम टॅक्सची आहे, त्याचासुद्धा इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीला इफेक्ट होणार नाही आहे. लास्ट चौथी जी आहे ड्युरिंग द पार्ट ऑफ द बिल्डिंग वॉज सोल्ड ॲट बुक व्हॅल्यू, बिल्डिंग सोल्डची एंट्री आहे, त्याचा इफेक्ट आपल्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीला होणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर करायचा आहे आणि त्याची जी अमाऊंट येणार ते आपल्याला लेजर अकाउंटमधनं मिळणार आहे, म्हणजेच आपल्या वर्किंग नोटमधनं. ओके, मग आपण वर्किंग नोटमध्ये जाऊया. पहिली मशिनरी आहे जिथे कॅश और बँक किती दिसतं आहे, सेलला 15,000, त्याची एंट्री पहिल्यांदा आपण करून घेणार आहोत. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर सेल ऑफ मशिनरी 15,000. ओके, त्याच्यानंतर सेकंड बघूया. सेम तसंच परचेसचं एंट्री दिसते इथे आपल्याला, टू परचेस कॅश और बँक 16,000, त्याचासुद्धा इफेक्ट आपण ह्याला करून घेणार आहोत इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीला. परचेस ऑफ मशिनरी 16,000. आता सेलची अमाऊंट ही विदाऊट ब्रॅकेट दिसते आणि परचेसची अमाऊंट ही विथ ब्रॅकेट दिसते. कारण का तर सेल म्हणजे आपण मशिनरी विकली म्हणजे आपल्याकडे पैसा आला म्हणून ते विदाऊट ब्रॅकेट, आणि परचेसच्या वेळी आपल्याकडनं पैसा जातो आणि आपण एखादी वस्तू खरेदी करतो म्हणून पैसा किंवा मनी ही आपल्या बिझनेसमधून जाते म्हणून ते विथ ब्रॅकेट दिसतात. ओके, नेक्स्ट बघूया आता लेजर अकाउंट कोणतं आहे. फर्निचरचं आहे. फर्निचरच्या एंट्रीला काय दिसतं आहे, परचेसची एंट्री दिसते 2,000ची, त्याचा इफेक्ट दिसणार आपल्याला ॲज अ टू परचेस फर्निचर, परचेस आहे म्हणून विथ ब्रॅकेट 2,000. त्यानंतर नेक्स्ट बघूया, पुढे बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये काय आहे बघा, बाय कॅश और बँक सेलची एंट्री दिसते 21,000ची, तीसुद्धा तुमची इन्व्हेस्टिंगला दिसणार ॲज अ सेल ऑफ बिल्डिंग 21,000, सेल आहे म्हणून विदाऊट ब्रॅकेट. ओके, हे झाले सेकंड स्टेपनुसार. आता इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला फिक्स असेट आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन भाग चेक करावे लागतात. ओके, आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. प्रॉब्लेममध्ये बघा, आपल्याला ऑलरेडी असेट साईडला फिक्स असेट मशिनरी होतं जे आपण लेजर अकाउंटमधनं आपल्याला अमाऊंट मिळाला, फर्निचरच्याही मिळाल्या, बिल्डिंगच्याही मिळाल्या. राहिलं आहे काय, लँडची अमाऊंट किती दिसते बघा, 1,70,000 आणि 2,80,000, म्हणजे 2018मध्ये 1,70,000 होते, 2019मध्ये ते 2,80,000 झाले. दोन अमाऊंटमधला जो फरक आहे कितीचा आहे, 1,10,000, म्हणजे थोडक्यात 2018च्या तुलनेत 2019मध्ये 1,10,000ने आपली लँड काय झालेली आहे, वाढलेली आहे. वाढली त्या अर्थी आपण ती परचेस केली असणार, त्यामुळे परचेस ऑफ लँडची एंट्री आपल्या इन्व्हेस्टिंगमध्ये दिसणार, परचेस ऑफ लँड 1,10,000. ओके, याप्रमाणे आपण सगळे परचेस आणि सेलचे व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर दाखवणार. त्याची टोटल करून जी अमाऊंट येणार ती आपली काय असणार आहे, नेट कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज म्हणून. ओके, जी किती दिसते आपली विथ ब्रॅकेट 92,000. ओके, हा झाला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीचा भाग. आता नेक्स्ट भाग बघूया, तो आहे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये
शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस शेअर कॅपिटल आणि लोन फंड हे 2 आयटम आपल्याला चेक करावे लागतात. ओके, पहिल्यांदा ॲडजस्टमेंटकडे जाणार. त्यासाठी प्रॉब्लेम बघूया. ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ऑलरेडी झालेली आहे, सेकंड झालेली आहे, फोर्थ झाली आहे. तिसऱ्याचं इंटेरियम डिव्हिडंड आणि इन्कम टॅक्सची होती. त्यातले जे इंटेरियम डिव्हिडंड आहे 10,000, त्याचा एक इफेक्ट आपण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर ॲडजस्टमेंट फॉरला केलेला आहे. सेकंड जो इफेक्ट आहे तो आता आपण इथे फायनान्सिंगच्या अंडर दाखवणार. ॲज अ इंटेरियम डिव्हिडंड पेड 10,000 पेड आहे म्हणून विथ ब्रॅकेट. ओके, त्यानंतर वर्किंग नोटला शेअर कॅपिटल किंवा लोन फंडचं कुठलंही अकाउंट ओपन केलेलं नाही आहे, त्यामुळे वर्किंग नोट आपल्याला चेक करावी लागणार नाही आहे. आता डायरेक्टली जाणार आहोत ते बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचे आयटम आपल्याला चेक करायचे आहेत. पहिलं म्हणजे कॅपिटलचे आयटम. ओके, प्रॉब्लेम बघूया. पहिला आयटम आपला इक्विटी शेअर कॅपिटल आहे. अमाऊंट आहे 2 लाख आणि 2,50,000. अमाऊंटमधला जो फरक आहे 50,000, म्हणजे 2018च्या तुलनेत 2019मध्ये 50,000ने इक्विटी कॅपिटल वाढलेलं आहे. म्हणजेच आपण काय केलं आहे, इक्विटी शेअर कॅपिटल इश्यू केलं आहे. ओके, म्हटल्यानंतर एंट्री येणार ॲज अ इश्यू ऑफ शेअर कॅपिटल किंवा इश्यू ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल 50,000 इश्यू केलं म्हणजे आपल्याकडे काय आले आहेत, पैसे आले, म्हणून ते विदाऊट ब्रॅकेट. ओके, नेक्स्ट आयटम बघा. प्रेफरन्स शेअरचं आहे. 50,000 होते 2018ला, 2019मध्ये ते 80,000 झाले, म्हणजे 30,000ने वाढलेलं आहे. म्हटल्यानंतर ते पण इश्यू म्हणूनच दाखवणार ॲज अ इश्यू ऑफ 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 30,000. ओके, हे झाले शेअर कॅपिटलचे आयटम. आता लोन फंडचे आयटम आपण चेक करणार आहोत, ज्याच्यामध्ये लोन फंडचा आयटम पहिला मिळतो डिबेंचरचा. 2018मध्ये 1 लाख होते, 2019मध्ये 80,000 झाले. अमाऊंटमधला जो फरक आहे 1 लाख आणि 80,000, 20,000ने कमी झालेले आहेत. म्हणजेच काय तर रिडम्शन झालं आहे. म्हणून दाखवताना काय म्हणणार आहोत, रिडम्शन ऑफ 12% डिबेंचर 20,000. रिडम्शन म्हणजे आपण थोडक्यात पेमेंट करतो म्हटल्यानंतर, म्हणून ते विथ ब्रॅकेट दिसत आहेत. ओके, आता पुढचा आयटम चेक करूया. पुढचा कोणता आहे बघा. बँक लोनचा आहे 70,000 आणि 1,10,000. 2018मध्ये बँक लोनची अमाऊंट 70,000 होती, 2019मध्ये ते 1,10,000 झाले. म्हणजेच काय तर 40,000ने आपण आपलं लोन वाढलेलं आहे, म्हणजे आपण 40,000 थोडक्यात लोन घेतलेलं आहे. म्हटल्यानंतर एंट्री येणार ॲज अ बँक लोन टेकन 40,000 घेतलं आहे लोन, म्हणजे आपल्याकडे पैसे आले म्हणून ते विदाऊट ब्रॅकेट. ओके, अजून कोणताही आयटम म्हणजे शेअर कॅपिटलचे 2च आयटम होते झाले, लोन फंडचे 2च आयटम होते तेही घेऊन झाले. त्यामुळे आता काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण टोटल करून घेणार फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीची, जी आलेली आहे आपली विदाऊट ब्रॅकेट 90,000. ओके, हे झालं आपलं इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीचं कॅल्क्युलेशन. आता जो आपला पहिला ए भाग होता ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, त्यानंतर दुसरा भाग आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि तिसरा भाग आहे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. या तिघांच्याही आलेल्या अमाऊंटचे आपण काय करणार आहोत, टोटल करणार आहोत. आणि त्याच्या आधारावर आपल्या बिझनेसमध्ये नेट इन्क्रीज झालं आहे की डिक्रीज झालं आहे कॅशमध्ये ते कॅल्क्युलेशन करणार. ज्यामध्ये बघा येतं आहे आपलं नेट डिक्रीज येतं आहे. बिकॉज काय तर पहिल्या भाग जो ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीचा होता त्याची टोटल होती -1,70,000. ओके, त्याच्यानंतर सेकंड भागाची टोटल होती -92,000 आणि तिसऱ्या भागाची टोटल किती होती फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीची +90,000. ओके, ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते, आपली टोटल येते 19,000 विथ ब्रॅकेट म्हणजे मायनसमध्ये, म्हणून ते नेट डिक्रीज आपण म्हटलेलं आहे. ओके, आता त्याच्यामध्ये ॲड करणार ओपनिंग बॅलन्स ऑफ बँक. म्हणजेच काय तर आपल्याकडे बँक अवेलेबल आहे बॅलन्स शीटमध्ये, त्याचा ओपनिंग बॅलन्स आपण काय करणार ॲड करणार, जो आहे 35,000. वरचे 19,000 जे आहेत ते डिक्रीजचे आहेत म्हणजे मायनसमध्ये आहेत. त्यामुळे 35,000मधनं 19,000 मायनस करणार, शिल्लक जे राहणार 16,000 विदाऊट ब्रॅकेट, तो आपला क्लोजिंग बँक बॅलन्स आहे.
जर बॅलन्स शीट चेक केली तर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला बँक बॅलन्स जो 2019चा आहे तो 16,000 दिसतो आहे. ओके, ह्याचा अर्थ काय झाला तर आपण जो कॅश फ्लो स्टेटमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तो आपला थोडक्यात टॅली झालेला आहे. म्हणजे आपण जे ए बी आणि सीमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते आपलं काय आहे, बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने कॅश फ्लो स्टेटमेंटचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा असतो. आय होप जे मी कॅल्क्युलेशन सांगितले ते तुमच्या लक्षात आलं असेल. चालेल मग. ओके, थँक्स.